सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर मधील साई इन्स्टिट्यूट मध्ये काही विद्यार्थी होते, त्यांचे आज पेपर होते, परीक्षा होती आणि त्यांना हॉल तिकीट देण्यात आलं नसल्यामुळे सर्व विद्यार्थी MIDC पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले आहे. आपण त्यांची चर्चा करणार आहोत. नेमकं प्रकरण काय आहे आणि या ठिकाणी काही विद्यार्थी काय सांगाल भैया, तुम्ही या ठिकाणी आलेले काय प्रकरण नेमकं? इथं विद्यार्थ्यांचे जे हॉल तिकीट आहेत त्यांच्याकडून विद्यार्थ्याकडून पैसे उकळण्यात चालू आहेत. दर सेमिस्टरला त्यांच्याकडून विद्यार्थ्यांची अटेंडन्स कमी भरलेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना बोलणं चालत आहे की तुम्ही पैसे भरा, तुमची अटेंडन्स भरून घेऊ. आणि काल आमचे दादांनी ते गेले तिथं, तर दादांनी प्रश्न विचारला होता की दाखवा आम्हाला तुमची अटेंडन्स किती आहे काय आहे. तरी ते काल तिथं काही समोर नाही आले. काल बऱ्याच विद्यार्थ्यांना आमच्या जे काही मित्र परिवार आहेत त्यांना विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळवून दिलेले आहेत. आणि आता जे साई इन्स्टिट्यूट कॉलेज आहेत तिथून विद्यार्थ्यांना धमकी देत जात आहे की तुम्ही तुमचे चेहरे आम्हाला समोर आलेले आहेत, तुम्हाला आम्ही इंटरनल मार्क कमी करू, हे करू, असं बोलून त्यांना आज बी विद्यार्थ्यांचा सकाळी 10 वाजता पेपर होता, त्या विद्यार्थ्यांना अजून बी हॉल तिकीट भेटलेलं नाही. काय सांगाल नेमकं काय प्रकरण आहे? त्या विद्यार्थी त्या कॉलेजचे आपण विद्यार्थी आहे, नेमकं काय प्रकार घडलेला आहे? कॉलेज व्यवस्थित सुरू होतं का? फीस भरलेली आहे का आपण? फीस तर भरलेली आहे, पण फीस त्यांची जी रिसिप्ट असते ती रिसिप्टच देत नाही कॉलेजवाले. रिसिप्ट मागायच्या टायमाला ते बोलताय की सॉफ्टवेअर प्रॉब्लेम, कम्प्युटरचा प्रॉब्लेम. बरं ठीक आहे, रिसिप्ट नाही दिली चालेल, पण त्यांनी हॉल तिकीट सुद्धा नाही दिलेत आमचे, कारण की यांनी फीसच नाही भरली युनिव्हर्सिटीमध्ये. आणि आता तर असं उघडकीत आलंय ते बोलताय MKCLच फॉर्म भरले गेले नाही, म्हणजे आमची ऍडमिशनच झालेली नाही अजून. आणि काही लोक तिथले असे बोलतात की हे दरवर्षी असंच करतात, फ्रॉड आहे कॉलेज. दरवर्षी त्यांचं असंच असतं, काही ना काही चालू राहतं, पैसे लुटायचं आणि पळून जातात. ते मी बोलतो. काय सांगाल आपण? माझं नाव राघव प्रकाश दानवे. एक श्री साई कॉलेजवाल्यांनी नुसतं लुटाऊ धंदे लावले आहे. मागच्या पण बऱ्याच वेळेस जेव्हा सेमिस्टरचे एकदा कॉलेजची फीस व्यतिरिक्त आलं पैसे, ते बी कशा थ्रू उकळते ते पैसे की म्हणते तुमची अटेंडन्स कमी. अटेंडन्स बघायला गेलं तर अटेंडन्स पुरी बरोबर राहते. आपण गेलो त्यांना दाखवा विद्यार्थ्यांची अटेंडन्स किती, तर म्हणते आमच्याकडे अटेंडन्सचे पुरावे नाही. आम्ही माग गेलो कॉलेजमध्ये तर 20 मुलांचे हॉल तिकीट देत नव्हते. म्हणलं ते म्हणते यांची अटेंडन्स कमी. म्हणलं दाखवा सर अटेंडन्स किती कमी काय, तर ते आम्हाला दाखवा नाही का, यांच्याकडे ते पुरावे पण नाही अटेंडन्सचे. तरी पण विद्यार्थ्यांना होऊन राहिले आमच्या 5,000 रुपये द्या, 7,000 रुपये द्या. आता काल पण आम्ही तिथे गेलो, काल विद्यार्थ्यांना ते म्हणत होते हॉल तिकीट देण्यासाठी 7,500 रुपये भरा तेव्हा आम्ही तुम्हाला हॉल तिकीट देऊ. तर 20-25 विद्यार्थी पुरे असे बसले होते, इतके पर्सेंट लढत होते विद्यार्थी. कोण म्हणते आम्ही फाशी घेऊ, हे करू ते करू, इतकं होऊन सुद्धा कोणाला पैसे घेत नव्हते. 7,500 रुपये घेत होते. कशाचे घेत होते? काय हे फक्त हॉल तिकीट देण्यासाठी 7,500 रुपये मागत होती. तर आपण बघितलं या ठिकाणी जे आहे तर विद्यार्थ्यांनी पैसे घेऊन त्यांना हॉल तिकीट देण्याची सुद्धा मागणी केली होती. आणि कुठंतरी प्रत्येक गोष्टीची म्हणजे कुठं त्यांचं लॅबचा असो किंवा कुठं प्रॅक्टिकल असो या ते सुद्धा पैसे घेण्यात येते असे विद्यार्थी म्हणतात. आपल्यासमोर आणखी काही विद्यार्थी आहे, काय सांगाल नेमकं काय प्रकरण आहे? सर मी MCA विद्यार्थी आहे. मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेलं आहे. तर मी जेव्हा ऍडमिशन घेतलं सर तेव्हा मला त्यांनी फीस सांगितली होती की 10,000 रुपये भरावं लागेल. आणि पण ते माझा नंबर लागलेला होता CET ला सर. तर आता 3 दिवसापासून बेजार आम्ही 3 दिवस झाले की आम्ही युनिव्हर्सिटीला गेलो सर. काल तर युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे तुमचं रजिस्ट्रेशनच झालेलं नाही, फक्त तुमच्याकडून डॉक्युमेंट घेऊन ठेवलेले आहे आणि तुमचं काहीच नाही, रजिस्ट्रेशन घेतलेलंच नाही, फक्त गरीब दुबळ्याकडून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळून घेतलेले आहे. आणि आम्ही त्यांना काल कॉल केला सर, तर ते म्हणते आम्ही मीटिंग मध्ये सर. आम्ही पैसे भरले सर, आम्ही कॉलेज एक्झाम फी भरली, तर ते म्हणतात आमचं सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहे, आम्ही तुम्हाला रिसिप्ट नंतर पाठवू. सगळं लुटाव धंदे झाले सर, काहीच नाही. किती पैसे भरले तुम्ही? सर मी त्यांना 10,000 रुपये दिलेले, 10,000 रुपये भरलेले सर. मी काल पण गेलो होतो, ते म्हणे मला 7,500 रुपये हॉल तिकीटला द्या. पण म्हटलं 7,500 रुपये घ्या सर तुम्ही, पण हॉल तिकीट द्या. पण हॉल तिकीट पण नाही देत, तुम्ही 3.5 देतो म्हणे. 3.5 गेलो सर आम्ही, तर ते म्हणता आम्ही मीटिंग मध्ये आम्ही तुम्हाला कळवू ना. आता ते काय म्हणताय सर की आम्ही तुमचे जानेवारी मध्ये दोन्ही सेमिस्टरचे पेपर घेऊ. पण दोन्ही सेमिस्टरचे पेपर घेऊ सर, तर परत त्यांचं आमचं ऍडमिशनच नाही. आम्ही युनिव्हर्सिटी तुम्ही किंवा दुसऱ्या कॉलेजला तुम्ही आमचं ऍडमिशन ट्रान्सफर करा. तर सर आम्ही त्यांना म्हणलं डॉक्युमेंट देऊन टाका, तर ते म्हणतात सर 2 लाख रुपये लागेल तेव्हा ते डॉक्युमेंट भेटेल. बरं, जेव्हा तुम्ही समजा ऍडमिशन घेतलं त्यावेळेस की पैसे भरल्याची पावती वगैरे काही तुम्हाला देण्यात आलेली आहे का? काय सांगण्यात आलं त्यावेळेस? सर आम्ही पैसे भरले तर ते म्हणे सर तुम्हाला व्हॉट्सअपला प्रिंट येऊन जाईल म्हणे, आमचे सॉफ्टवेअर प्रॉब्लेम आहे सध्या. तर मग आम्हाला प्रिंटच दिले सर, पैसे घेऊन टाकले त्यांनी, बाकी काहीच नाही सर. त्यांच्या अकाउंटला, त्यांच्या पर्सनल अकाउंटला पैसे घेतलेले त्यांनी आणि बाकी काहीच नाही सर. दरवेळेच फ्रॉड आहे कॉलेज, दरवेळेस असंच होतं सर. आम्ही मागचे विद्यार्थी पण आहे ना, त्या एक्झाम आली का ते असं काही चालूच असतं त्यांचं.
तर आपण बघितलं की हे होते साई इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी की कुठेतरी त्या इन्स्टिट्यूटचा हा दरवर्षीचा भोंगळ कारभार आहे की कुठेतरी विद्यार्थ्यांना अडवणूक केली जाते, पैसे घेण्यासाठी अडवणूक केली जाते आणि अशाच पद्धतीने दरवर्षी परीक्षा येतात त्यावेळेस विद्यार्थ्यांची ही अडवणूक आणि पिळवणूक केली जाते. कुठेतरी पैसे घेऊन विद्यार्थ्यांना न येण्याचं बी आमिष दाखवलं जातं आणि प्रत्येक गोष्टी करता ते पैसे उकळतात असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आपण पाहत आहात की या ठिकाणी सर्व विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर मधील एम सिडको पोलीस स्टेशन ठाणे आहे. या पोलीस स्टेशन मध्ये शेकडोच्या संख्येने या ठिकाणी विद्यार्थी जमलेले आहे. मी रवींद्र सुरकर, तरुण महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.